राम राम मंडळी. गेल्या वर्षी अहिल्यानगर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेदरम्यान मॅट विभागातील अंतिम लढतीनंतर मोठा वाद निर्माण झाला होता. मंडळी, या मानाच्या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने केले होते. स्पर्धेतील मॅट विभागाच्या अंतिम लढतीत आणि मुख्य अंतिम टप्प्यात झालेल्या काही निर्णयांमुळे कुस्ती विश्वात मोठी चर्चा रंगली होती. मॅट विभागाच्या फायनल मध्ये पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात अत्यंत चुरशीची अशी लढत झाली. दोन्ही पैलवानांनी आक्रमक आणि दमदार खेळ दाखवत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. मात्र या लढती दरम्यान पंचांच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला. शेवटी पंचांनी पृथ्वीराज मोहोळ यांना विजय घोषित केलं. या निर्णयावर शिवराज राक्षे याने आक्षेप घेत न्यायाची मागणी करण्याचा प्रयत्न केला. त्याला असं वाटत होतं की निर्णय अन्यायकारक झाला आहे. त्यावेळी मैदानावर वातावरण पूर्णपणे तणावपूर्ण बनलं होतं. शिवराज राक्षे यांनी पंचाकडे जाब विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी त्याला समाधानकारक उत्तर मिळालं नाही. संतापाच्या भरात शिवराजने साइड रेफरी असलेल्या पंचांवर लात मारल्याची घटना घडली. या घटनेमुळे मैदानावर मोठा गोंधळ उडाला आणि वाद आणखीनच चिघळला. मंडळी, या प्रसंगामुळे स्पर्धेच्या शिस्तीबाबत आणि पंचांच्या निर्णयाबाबत मोठी चर्चा सुरू झाली. यानंतर झालेल्या मुख्य लढतीत पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड आमने सामने आले. ही लढत ही अत्यंत महत्वाची होती. मात्र त्या कुस्तीमध्येही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. काही निर्णयांवरून नाराजी व्यक्त करत महेंद्र गायकवाड याने मैदान सोडून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संपूर्ण स्पर्धेभोवती वादाचे वातावरण निर्माण झाले. मंडळी, या सर्व घटनांनंतर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने शिस्तभंगाची कठोर कारवाई करत शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड या दोन्ही पैलवानांवर 3 वर्षाची बंदी घालण्याचा निर्णय घेतला. संघाच्या या निर्णयामुळे कुस्ती विश्वात मोठी खळबळ उडाली. अनेक कुस्तीप्रेमी आणि माजी पैलवानांनी या निर्णयावर प्रतिक्रिया दिल्या. दरम्यान या निर्णयानंतर जनतेत आणि कुस्तीप्रेमींमध्ये मोठा आक्रोश निर्माण झाला. पंचांच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले. त्यामुळे परिस्थिती लक्षात घेऊन संघाने पंचांच्या कामगिरीची चौकशी करण्यासाठी विशेष अशी समिती नेमली. या चौकशी समितीने संपूर्ण घटनेचा अभ्यास करून आपला अहवाल सादर केला. अहवालानंतर संबंधित पंचांवरही कारवाई करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणाला काही प्रमाणात तोडगा निघाला. मंडळी, यानंतरच्या काळात महेंद्र गायकवाड याने संघाशी पत्रव्यवहार करून माफीनामा सादर केला. त्याने आपल्या वर्तनाबद्दल खेद व्यक्त करत भविष्यात अशा घटना घडणार नाहीत असे आश्वासन कुस्तीगीर संघाला दिले. त्यानंतर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने त्याच्यावरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महेंद्र गायकवाड पुन्हा कुस्तीच्या मैदानात परतण्याची संधी महेंद्र गायकवाडला मिळाली. दरम्यान आता अशी माहिती समोर आली की शिवराज राक्षे याने देखील महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडे अधिकृतपणे माफीनामा सादर केला आहे. मंडळी, या माफीनाम्यानंतर कुस्तीगीर संघाकडून एक अधिकृत पत्र जाहीर करण्यात आले असून त्यामध्ये शिवराज राक्षे याच्यावरील बंदी उठवण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या या प्रकरणाला अखेर पूर्णविराम मिळाल्याचे मानले जात आहे. मंडळी, शिवराज राक्षे याच्यावरील बंदी उठवल्यानंतर आता तो आगामी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा कुस्ती विश्वात सुरू झाली आहे. यंदाची स्पर्धा वाघोली येथे होणार असून राज्यभरातील अव्वल पैलवान या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. शिवराज राक्षे याच्या पुनरागमनामुळे या स्पर्धेची रंगत आणखी वाढणार असल्याचे कुस्ती जाणकारांचे मत आहे. शिवराज हा आक्रमक आणि जिद्दी पैलवान म्हणून ओळखला जातो. त्यामुळे त्याच्या सहभागामुळे मॅट विभागात खरी चुरस निर्माण होण्याची आणि संपूर्ण स्पर्धेत चुरस निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता या स्पर्धेत शिवराज राक्षे पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करून आपली ताकद सिद्ध करणार का, याकडे राज्यातील कुस्तीप्रेमींचे लक्ष लागलंय. तसेच आगामी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोणता पैलवान बाजी मारणार याचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. धन्यवाद.